कोल्हापूरच्या मातीतला रांगडागडी आणि भारताचे प्रख्यात बॉडी बिल्डर, देशाचं नाव जागतिक पातळीवर पोहोचवणारे संग्राम चौगुले आत्ता आमच्यासोबत आहेत. संग्राम भाऊ, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज बेळगावात तुम्ही आलात, खरं तर धावती भेट आहे, काय सांगाल? खरंच धावती भेट आहे, पण खूप चांगलं वाटतं आहे. कारण इंडस्ट्रियल एरियामध्ये जिम आहे आणि ह्या एरियामध्ये माझा ब्रँड इकडं आला आहे आणि बऱ्याच फिमेल आणि मेल यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. सो धावती भेट असली तरी पण खूप चांगलं वाटतं की इतक्या लोकांना फिटनेस करताना बघून. तुमचा खरं तर बॉडी बिल्डरचा जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला? ॲक्च्युली बॉडी बिल्डिंग टार्गेट नव्हतं माझं, पण मी ग्राउंड ॲक्टिव्हिटी भरपूर करायचो. ते करता करता बॉडी थोडी चांगली झाली. सो आमचे गुरु जे पहिले आहेत बीबी पाटील सर, यांनी मला एकदा पाहिलं जिममध्ये आणि त्यांनी बॉडी चेक केली आणि मला त्याच दिवशी म्हणजे 6 महिन्याच्या आतच मला स्टेजवर उभा केलं होतं आणि त्यानंतर माझी सरांच्यामुळं बॉडी बिल्डिंगची हे म्हणजे प्रवास चालू झाला होता माझा. पण या प्रवासामध्ये यशामागचं म्हणजे प्रेरणा कुणाला देतो तुम्ही? प्रेरणा म्हणण्यापेक्षा सपोर्ट जर सांगितलं तुम्ही तर बायकोला देतो सगळ्यात जास्ती, कारण तिच्याशिवाय माझं करिअर पुढचं होणं पॉसिबल नव्हतं. बरेच लोक लग्नानंतर करिअर सोडतात कारण त्यांना तसा सपोर्ट मिळत नाही घरामध्ये, पण माझं करिअर हे बायको लग्नानंतर झालं आहे माझं. कारण पहिलं टायटल जे पुणेश्रीचं होतं मी लग्नानंतर घेतलं होतं. सो सपोर्ट जो असेल किंवा जे काय माझा आत्तापर्यंतची प्रवास सक्सेसफुल झालो आहे मी, त्याचा मेन रिझन तर माझी बायको होती. आणि आईवडील जर असतात त्यांना आपण सांगू शकत नाही कम्पेअर, कारण त्यांच्यापासूनच आपण झालेलो असतो. सो प्रेरणा बॉडी बिल्डिंगमध्ये यायचं कारण होतं सलमान खान, कारण त्याची बॉडी चांगली होती, सगळ्यांना ते आवडायचे, अजून पण आवडतं. ज्यावेळी बॉडी बिल्डर झालो त्यानंतर मग अर्नोल्ड श्वार्झनेगर हे आमचं लेजेंडरी टार्गेट होतं मला. खरं तर कोल्हापूर म्हटलं तर फिटनेस असा आहे आणि आता आम्ही तुमच्याशी बोलत असताना तरुणांना तुम्ही फिटनेसचा सल्ला देत होता, पण आमच्या माध्यमातून इतर सर्व तरुणांना जे तुम्हाला फॉलो करतायत, काय तुम्ही फिटनेसचा सल्ला द्याल? सल्ला मी एकच देऊ शकतो की मी कुठली निगेटिव्ह गोष्ट कधी बोलत नाही आहे. सो बरेच लोक नशा करतात आजकाल, बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टींचा नशा असते, व्यसनं करतात. तर मी व्यसन सोडा नाही म्हणणार तुम्हाला, फक्त व्यसन रिप्लेस करा. तुम्ही व्यसन असं ठेवा की तुमचा टाईम चांगल्या ठिकाणी गेला पाहिजे. तुम्ही एक वाचनाचं व्यसन करू शकता, एखाद्या गेमचं व्यसन करू शकता, चांगलं खाण्याचं व्यसन करू शकता. जिमला जर तुम्ही आलात तर तुम्हाला बाकी व्यसन करायची गरज नाही पडणार आहे, कारण जिममध्ये तुम्हाला कुठल्याही वाईट गोष्टी अलाउड नसतात. आणि तो 1 तास जर तुमचा चांगला इथे गेला, तुमचं सर्कल जर चांगलं बनलं, त्यावेळी तुम्हाला फिटनेसचं इम्पॉर्टन्स कळतो. सो मी एवढं सांगेल लोकांना की जो वेळ तुम्ही बाहेर घालवत आहे तेवढा वेळ जर तुमच्या फिटनेसवर घालवलात तर तुमचं माइंड आणि बॉडी फिट होऊन जाईल. आणि ज्यावेळी माइंड टू मसल कनेक्शन बनेल त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या वाईट समजतील आणि आपण एक हेल्दी यंग बनू शकाल. संग्राम भाऊ, तुम्ही बिग बॉसमध्ये एंट्री मारली होती, खूप चर्चा झाली, कसा होता अनुभव तुमचा? अनुभव खूप चांगला होता आणि एक मला आठवण पण मिळाली बिग बॉसची. मला तिथे इंजुरी झाली होती लाईफमधली पहिलीच. बिग बॉस ॲक्च्युली भांडणाचं काम नाही आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की बिग बॉसमध्ये गेलं तर भांडण करायला पाहिजे, मारामारी केली पाहिजे, शिव्या काढल्या पाहिजेत. तर बिग बॉस हे ॲक्च्युली मेडिटेशन सेंटर आहे. तिथं तुमच्या माइंडला ट्रेन करायची तुम्हाला चान्स मिळतो. सो तुम्ही किती, कारण माझी एकच चूक झाली की मी चिडलो आणि मला इंजुरी झाली. जर मी चिडलो नसतं, मी रिप्लाय दिला नसता तर मला इंजुरी झाली नसती. सो माइंड ज्याचं स्ट्रॉंग आहे ना तो बिग बॉसला चांगलं करू शकतो. ज्याचं वीक माइंड आहे आणि त्याला चान्स मिळाला बिग बॉसला जायचा तर नक्कीच त्याला त्याचं माइंड स्ट्रॉंग करण्यासाठी एक चांगलं प्लेस आहे ती. सो बिग बॉस हे भांडण किंवा टाईमपाससाठी नाही आहे, पण एंटरटेनमेंट दाखवायचं तुम्हाला असेल तर भांडणच दाखवायला लागतं. पण जर डोकं तुमचं शांत असेल तर तुम्ही विदाऊट भांडण पण तो गेम जिंकू शकता. नक्कीच. आम्ही आत्ता बोलत असताना अजित पवारांचा उल्लेख केला, काय किस्सा होता तो? अजितदादा ॲक्च्युली आमचे ॲडमायर आहेत. अजितदादा खूप चांगले नेते होते. मला पर्सनल ओळखायचे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्पोर्ट्समध्ये किंवा पिंपरी चिंचवड असेल, बारामती असेल, खूप जास्त डेव्हलप त्यांनी केलं. तर त्यावेळी अजितदादांच्या डोक्यात हे का आलं की बरेच बॉडी बिल्डर जे आहेत ते असा जॉब मागतात की तिथे त्यांना काम करायची गरज नाही पडली पाहिजे. सो मी एज्युकेटेड होतो तर मला ते तेवढं पिच झालं की दादांना काय म्हणायचं आहे की तुम्हाला त्याच खात्यात का जायचं आहे. तुम्हाला जर तुम्ही इतके वर्ष बॉडी बिल्डिंग केलं तुम्ही तो खातं का मागत नाही आहे. आणि मला बॅडलं की मला माहिती नव्हतं की ते खातं कुठलं असतं. जर मला त्यावेळी माहिती असतं की स्पोर्ट्स अधिकारी दादा मला बनवा, मला DYSP व्हायचं नाही आहे, तर दादाने मला नक्की हस्तच दिलं असतं ते आणि मी आत्ताच्या कंडिशनला बऱ्याच लोकांना ट्रेनिंग तिथं राहिलं असतं. सो ते सोडलं मी आणि जॉब मला करायचंच नव्हता. सो मी फिटनेसमध्ये आलो आणि जे मला गव्हर्नमेंटमध्ये करायचं होतं तेच मी आत्ता करतो आहे. माझ्याकडून 100च्या आसपास ट्रेनर्स आहेत, 15 जिम आहेत माझ्या, म्हणजे 100 फॅमिलीज यांच्याबरोबर माझ्याबरोबर आहेत. त्याला जोडून मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, भविष्यात संग्राम चौगुलेंना काय करायचं आहे, कोणत्या पातळीवर संग्राम चौगुले आता दिसणार आहे? तुम्ही मला ग्राउंड लेवलला बघाल, मला टॉप लेवलला राहायची आवड नाही बिलकुल.
गावाकडं अजून पण चांगल्या जिम नाही आहेत. बरेच असे बॉडी बिल्डर आहेत की त्यांना अजून व्हिजन नाही की काय करायचं आहे. टार्गेट त्यांचं असतं की मसल चांगले बनले पाहिजेत, कॉम्पिटिशन झाली पाहिजे आणि जॉब करायचं. सो माझा प्लॅन असा चालला आहे की जे बॉडी बिल्डर गावाकडचे आहेत, बरेच लोक पैसे देऊन जॉब घेतात. तर त्यांना खरंच इन्व्हेस्टमेंट करायची की त्यांची कॅपॅसिटी असेल तर गावामध्ये मला छोट्या जिम टाकायच्यात, त्याच्यात 15 ते 20 लाखामध्ये होऊन जातील आणि 50-60 हजार त्यांना इन्कम चालू होईल आणि स्वतःचं असेल ते इन्कम की त्यांना डिपेंड राहायला लागणार नाही कोणावरती. सो प्लॅन माझा असा चालला आहे की एक छोटी जिमची चेन करायची आहे मला, की ज्यामध्ये आपल्या गावाकडचे बॉडी बिल्डर जे आहेत किंवा एनी स्पोर्ट्समधली लोक की त्यांना एक चांगला अर्निंग सोर्स मला द्यायचा आहे. माझं एकट्याचं तेवढं बजेट नाही की मी सगळ्यांना जिम टाकून देईल, पण ज्यांना असं वाटतं की मला स्वतः जिम टाकायची आहे किंवा मला काहीतरी अर्निंग करायचं आहे, जॉब मिळत नाही आहे पण मी इतकी थोडी इन्व्हेस्टमेंट करू शकतो, तर अशा लोकांना घेऊन मी 100% एक माझी जर्नी चालू करणार आहे की ज्यामध्ये आपले ज्युनियर बॉडी बिल्डर जे आहेत किंवा सिनियर आहेत जे आता घरी बसले आहेत, त्यांचं नॉलेज चांगलं आहे. सो त्यांना एक चालना मिळेल आणि त्यांचं नॉलेज दुसरीकडे जाईल. नक्कीच. पण ग्रामीण भागातले काही विद्यार्थी आहेत जे आता स्ट्रगल करतायत फिटनेस, तुमच्यासारखं बनायचं आहे त्यांना काय ध्येय मंत्र द्याल? किंवा या जिममध्ये जेव्हा आपण फिटनेस करत असतो त्यातला एक ध्येय मंत्र जे आता तुम्ही महिलांना देत होता, काय सांगा? त्यांना एकच सांगेल की फक्त मसल बनवायच्या मागे लागू नका, फक्त लिफ्टिंगच्या मागे लागू नका, थोडं नॉलेजेबल व्हा, सर्टिफाईड व्हा की जेणेकरून तुम्हाला दुसऱ्याला शिकवता येईल. कारण बॉडी बिल्डिंग तुम्ही लॉंग टर्म करू शकत नाही आहे, पण नॉलेज जर तुम्ही घेतलं आणि ट्रेनर चांगला बनलात तर नक्कीच तुम्ही तुमचं घर सांभाळू शकता. कारण बॉडी बिल्डर्स हे पायनर्स आहेत, बॉडी बिल्डर्स हे फिटनेसचे अँबॅसेडर आहेत. तुमच्याकडे बघून लोक तुमच्याकडे येतात, पण त्यांना फसवण्यापेक्षा किंवा त्यांना चुकीचा गायडन्स देण्यापेक्षा जर त्यांना टेक्निकली किंवा सायंटिफिक नॉलेज दिलं आणि त्यांना जे पाहिजे तुम्ही त्यांना दिलं की ज्यांना बऱ्याच लोकांना वेट कमी करायचं असतं, बऱ्याच लोकांना माइंड त्यांचं थोडं डिस्टर्ब झालं असतं, स्ट्रेस कमी करायचा असतो, अशा लोकांना जर तुम्ही चांगलं ट्रेनिंग दिलं तर तुमचं लाईफ पण चांगलं होईल आणि तुम्हाला ब्लेसिंग चांगल्या मिळतील. ज्यावेळी ब्लेसिंग चांगल्या मिळतात त्यावेळी तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होता. सो नॉलेजेबल व्हा, सर्टिफाईड झालात तर नक्कीच तुम्ही तुमची लाईफ बॉडी बिल्डिंगमध्ये नाही पण फिटनेसमध्ये नक्कीच करू शकता. नक्कीच. संग्राम दादा, आपलं धन्यवाद. तुमचा जो बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. तर हे होते संग्राम चौगुले. अंकुश कामतसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.